कुंभ राशी नमस्कार मित्र मैत्रिणींनो. डिसेंबरचा आरंभ म्हणजेच की ऊर्जा संधी या महिन्यामध्ये आणि नियतीने एक नवीन दार उघडणारा काळ. मात्र या वर्षीचा सुंदर असा पहिला 11 दिवसांचा कुंभ राशीमध्ये हे दिवस काही साधे नाहीत तर ऐतिहासिक टप्पा बनवू शकतात. जीवनात काही क्षण असे येतात जे फक्त तारीख म्हणून कॅलेंडर नसतात तर ते नियतीचं सुवर्ण अक्षराने लिहिलेले पर्व असतात. कुंभ राशीच्या जीवनात असे एक पान आता उलगडत आहे. पान हे साधं पान नाही आहे. भाग्यपुस्तकाचं गुप्त पान जे आजवर बंद होतं, लपलेलं होतं आणि योग्य वेळेची वाट पाहत होतं. ब्रह्मदेव जे सृष्टीचे निर्माता आणि काळाचे नियती आहेत, त्यांच्या लेखणीने हे आता 11 दिवस आधीच ठरलेले आहेत. या 11 दिवसात तुमच्या आयुष्याच्या रंगमंचावर अशा घटना घडणार आहे, जी केवळ बदल घडवणार नाही, तर तुमची कहाणीच नव्याने लिहिणार आहेत. तर भविष्याचा दरवाजा उघडणार आहे. असा या युगाचा परिणाम म्हणजेच नशीब, संधी आणि प्रयत्न यांचा परिपूर्ण मेला. यावेळी तुम्हाला मिळणारी एखादी संधी भेटणार आहे, एखादी व्यक्ती किंवा घडणारी एखादी घटना पुढील अनेक वर्षापासून तुमचं जीवन घडणार आहे. आणि म्हणूनच हे 11 दिवस फक्त कॅलेंडरवरचे क्रमांक नाहीत, तर ते आहे तुमच्या जीवन कथेतील सुवर्ण पान, जी एकदा उघडली की परत कधीच बंद होत नाही. आता वेळ आहे हे पान वाचण्याची, समजून घेण्याची आणि ते वास्तव्यात उतरवण्याची. नंबर 1 आहे ब्रह्मदेवाची योजना. का खास आहे या लेखणीने? जेव्हा एखादा राशीसाठी दिवस ठरलेला असतो त्यामध्ये केवळ योगायोग नसतो, तर दिव्य गणित. आणि या 3 दिवसात म्हणजेच 11 दिवसामध्ये गुरु, शुक्र आणि शनी या तीन शक्तिशाली ग्रहांचा सहयोग होतोय. गुरु तुमच्या विचारांमध्ये प्रकल्प असेल, प्रकल्पाने निर्णय अधिक व बुद्धिमत्तेने घेण्याची क्षमता वाढवेल. शुक्र आणि आर्थिक लाभ, नाही तर लोकांशी तुमचं आकर्षण आणि प्रभाव वाढवतील. दीर्घकाळ टिकणारे तुमच्या आयुष्यातील जुनी पानं बंद होऊन नवीन अध्याय सुरू होत आहे. नंबर 2 आहे, पहिले 11 दिवसामध्ये इतके प्रभावी का ठरणार आहे? हे 11 दिवसात कुंभ राशीचा स्वामी शुक्र उच्च स्थानात असेल आणि तुमच्या भावी मार्गावर असेल, कार्यरत आहे. तुमचं बोलणं आणि निर्णय लोकांना पटतील. हा काळ म्हणजे नियतीचं तुमचं हलकं करत आहे, पुढे ढकलत आहे. नंबर 3 आहे, कोणते बदल अपेक्षित आहे? हा दिवस तुमच्यासाठी केवळ बदल नाही, तर हे एक तुमच्यासाठी अनुभव असणार आहे. नंबर 1 आहे आर्थिक क्षेत्रात पगारवाढ आणि बोनस, नवीन करार, गुंतवणुकीत फायदा किंवा थांबलेले पैसे परत मिळणे. नंबर 2 आहे कौटुंबिक आनंद, घरात नवीन सदस्याचं आगमन, कार्यक्रम व सणासुदीचे वातावरण निर्माण होईल. स्पर्धा परीक्षेत आघाडी घेणे, कामासाठी प्रशंसा मिळवणे किंवा बढतीची संधी निर्माण होणे. नंबर 4 आहे संकेत जे तुम्हाला या दिवसांची चाहूल देतील. आधीच ते संकेत देत आहेत, फक्त त्यांना ओळखण्याची तुम्हाला गरज आहे. एकदा जुना मित्र तुमचा नातेवाईक किंवा ओळखीचा अचानक संपर्क साधेल. स्वप्नात तुम्ही एखादा रंग वारंवार नजरेसमोर येईल. शांतता पण त्याच वेळी ऊर्जा जाणवेल. हे संगीत म्हणजे ब्रह्मदेवाचे सूचना. तयार राहा. नंबर 5 आहे, या दिवसात काय करावे? या दिवसांचा परिणाम अनेक पटीने वाढतो. किंवा सकाळी सूर्योदयाच्या वेळी श्री सूक्त व लक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे. आर्थिक व्यवहाराची सुरुवात करा. पांढरा व हिरवा किंवा सोनेरी रंगाचे कपडे वापरा. हे तुमचे आई वडील किंवा वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. घरात सुगंधी उदबत्ती, चंदन किंवा गुलाबाचा सुगंध पसरावा. हे सकारात्मक ऊर्जा वाढवेल. नंबर 6 आहे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात? अशा दिव्य काळात चुकीच्या कृती संधी कमी करू शकतात. कोणाशीही वादविवाद टाळा, विशेषत म्हणजे कुटुंब व कार्यस्थळी. अनावश्यक खर्च, पैसे उधार देणे टाळा. अफवा अथवा नकारात्मक बोलणे आणि संशय यापासून दूर राहा. मोठा निर्णय घ्यायचा असल्यास तो पूर्ण माहिती घेतल्याशिवाय घेऊ नका. नंबर 7 आहे, ब्रह्मदेवाच्या या लेखणीचा खोल अर्थ. हे 3 दिवस म्हणजेच पुढील 11 दिवस तुमच्या पुढील 3 वर्षाचे भविष्य काहीतरी असं मिळेल जे दीर्घकाळासाठी तुमचं जीवन बदलून टाकेल. जुना संघर्ष संपून जाईल आणि त्या जागी स्थैर्य होईल. तुमच्या मेहनतीचा असं फळ मिळेल की सर्व ग्रह योगांचा संगम नाही, तर तुमच्या जीवनातील
एक या पर्वाचा शुभारंभ आहे. कित्येक वर्ष, कित्येक दिवस, महिने, कदाचित वर्ष तुम्ही कष्ट, संयम व वाट पाहत घालवले आहेत. त्या सगळ्या प्रतीक्षेचा फळ आता तुमच्या समोर येत आहे. मित्रांनो, या काळात जी संधी, नाती व संकेत मिळतील ते फक्त आजपुरते नाहीत, तर पुढील अनेक वर्षांच्या वाटचालीचा पाया ठरणार आहेत. ब्रह्मदेवाने जे दिवस निवडले म्हणजेच विश्वाने तुमच्या प्रयत्नांना मान्यता दिली. म्हणूनच या काळाकडे सध्या काही तुम्ही काही दिवसांसारखं न पाहता त्याला एक आध्यात्मिक उत्सव म्हणून स्वीकारायचे काम हातात घ्याल, त्यात तुम्हाला श्रद्धा ठेवावीच लागेल. जे निर्णय तुम्ही घ्याल त्यात आत्मविश्वास तुम्हाला ठेवावाच लागेल. तेव्हाच बदल येतील. त्यांना संधी म्हणून पहा, कारण आता तुमच्यासाठी केवळ वर्तमान नाही, तर इतिहास घडवण्याची वेळ आलेली आहे. आता लक्षात ठेवा, इतिहास घडतो तेव्हा तो केवळ पानावर नाही, तर माणसांच्या जीवनात, त्यांच्या आत्म्यास आणि त्यांच्या नशिबात कायमचा कोरला जातो. होय मित्रांनो, हे सत्य आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टीकडे अवश्य लक्ष द्या. तुम्हाला आत्मविश्वासाने या सर्व गोष्टी करायच्याच आहेत. तुम्हाला इतिहास घडवायचा असेल, तर तुम्ही आत्मविश्वास बाळगणे व आध्यात्मिकतेकडे लक्ष देणे तुम्हाला गरजेचंच आहे. हे 11 दिवस तुमच्या जीवनातील सुवर्ण पान ठरतील. फक्त त्यांना योग्य प्रकारे जागा द्या आणि बाकीचे काम हे ब्रह्मदेवावर सोडा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला श्री स्वामी समर्थ भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.